आपलं सगळ्यांचं लक्ष आता दिल्लीकडे लागलंय, कारण दिल्लीत उद्या महायुतीतल्या 3 पक्षांची बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांच्यासोबत. आणि त्या बैठकीत शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. पण त्या बैठकीच्या आदल्या रात्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. राज्यातल्या मुख्यमंत्री पदासंदर्भात तावडे आणि अमित शहांमध्ये चर्चा झाल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळते. राज्यात मुख्यमंत्रीपदी मराठा चेहरा नसल्यास होणाऱ्या परिणामांचा अंदाज यावेळी अमित शहांनी घेतल्याची माहिती ही सूत्रांनी दिली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या चेहऱ्याला समर्थन देण्याची आपली भूमिका जाहीर केली आणि मुंबईतल्या भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलंय. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या सागर या शासकीय बंगल्यानजीक त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकले. मी देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री असं संबोधून एका बॅनरवर त्यांच्या भावी कारकिर्दीला शुभेच्छा देण्यात आल्या. पाहूयात आमचा प्रतिनिधी प्रशांत बडेनं घेतलेला आढावा. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे आहे. आणि अशातच उद्या दिल्लीमध्ये जी बैठक होणार आहे त्यामध्ये या तिन्ही पक्षाचे नेते जातील. मात्र तत्पूर्वी सागर बंगल्याबाहेर जर आपण बघितलं तर अशा प्रकारचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॅनरवर मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री असा मजकूर जो आहे तो या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतो आहे. इथून समोरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निवासस्थान आहे, शासकीय निवासस्थान आहे. आणि त्याच्या समोरच आपल्याला अशा प्रकारचे हे बॅनर जे आहेत ते आता लागताना पाहायला मिळत आहेत. एकूणच आज जे एकनाथ शिंदे आहेत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण जे काही भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी निर्णय घेतील त्याला त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि अशातच आता जवळजवळ भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री होईल यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. अशात मुख्यमंत्री कोण बनणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष असतानाच अशा प्रकारचे बॅनर्स आपल्याला सागर बंगल्याच्या बाहेर पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री, भावी वाटचालीस शुभेच्छा, अशा प्रकारचे हे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलास ढाकणे जे निफाडचे नाशिकचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी हे बॅनर्स जे आहेत ते लावलेले आहेत. एकूणच अशा स्थितीमध्ये आता राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागलेलं असतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर अशा प्रकारचे बॅनर्स आपल्याला लागलेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.